भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर. अरे गरिबी काय ना, गरिबी काय ना. आज 26 जानेवारीला प्रत्येक ठिकाणी फुगा विकत होता ना, फुगे विकत होतो. स्वतःचा श्वास सुद्धा त्या फुग्यामध्ये भरून विकणाऱ्या गरीबाक विचार म्हणजे तुला गरिबी काय ते का लक्षात घे. पैशाच्या जीवावर होतो 1500 गावले तर उडावतं होय. मग गरिबी तुका गरिबीची झळ लागाय म्हणून सांगतोय. आपल्या मुलांना एकदा लग्न लावून दिलं, तरुण झाली ना मुलं की त्या मुलांना पोसायचं सोडून द्या. आई बापाने स्वतःचं जीवन जगा म्हातारपणी. कोण नाही कोणता नाही डाळ भात लोणचा लक्षात घ्या. त्या मुलांना सोडा त्यांच्या स्वतःच्या. ह्या कमवलं की त्या ह्या झिलासाठी ह्या चेडवासाठी कोण नाही कोणाचे म्हातारपणी ऐश करायची. गुंडू सावंत सांगता या तू नाही सांग, तू सांगतो सनी लवानी तर पुढ्यात काय तर करा म्हणून तुम्ही तुझे विषय ते आहेत रे. मग शरम वाटतं की सनी लिओनाक भजनात आणूच्या लागतात, लोकांची टाळी घेऊची लागतात. हे टाळी काही कामाचे नाही हो. तुम्ही तरुण पिढी आपण भजनात कुठलं मेसेज देऊ का. मी परत सांगतोय, मी धुतल्या तांदळात पण मी परत एकदा सांगतोय. तसं म्हटलंच तरी चालत, करून करून भागलो. पण आता गरज आहे ती बुवा द्यायला पाहिजे. एकामेकाची माप काढ काय तर व्हायचा कर. तो म्हातारी तू सांगतो की पूर्वी मुलं तेवढी होती, तेवढं खरं आहे. तेवढी मुलं पूर्वी होत होती. तो आता सुद्धा एखादं म्हातारो असलो तर तो पोरग्यांना सांगतो, अरे पोरांनो कसले काय आहे तर मस्करी करतात सुद्धा. 2 दिवसात तुमची परीक्षा येईल आणि आता व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम काय करतास. तर ते पोरगी सांगते आजोबानू तुमच्या टायमात असला नाही होता. मग तो आजोबा सांगतो अरे माझ्या टायमात जर असला असता तर ती तुझे 5 चुलते आणि 4-5 मावळे तुका झाले असते काय रे. हे त्यावेळेचा विषय म्हणून म्हणतोय तुझा ना भरोसा न माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरी ते मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुलालसा मग जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल रे वेड्या तुला या गोडी अभंगा तुला या मनोभावाने भजन तू कर प्रभूच्या लाल चरणा बघून घे सावरली मूर्ती आता त्या ये ना माझी आई ग हे गाणं घ्या प्रमोद अर्जुन जाधव, संतोष मापोणकर, सदा जाधव, लक्ष्मण गवस यांच्या स्मरणार्थ हे गवस परिवार यांच्याकडून हे माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे राजसाहेब यांच्याकडून तरुण मित्र मंडळाला सत्यनारायणाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून हे माझ्यासाठी बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे राजसाहेबांनी जर तरुण मित्रमंडळाला शुभेच्छा दिल्या असतील तर तरुण मित्रमंडळाच्या वतीने उद्या राजसाहेबांच्या मुलाचं लग्न आहे त्याला सुद्धा तरुण मित्रमंडळ आणि दोन्ही बुवांच्या वतीने आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे इंजिनियर सागर ढोकळे सागर ढोकळे यांच्याकडून बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. राजसाहेबांवर आणि बाळासाहेबांवर एखादं छोटं गीत म्हणा म्हणून नाव
नाव नको म्हणाले, त्यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्याचप्रमाणे शिवराय सुद्रिक यांच्याकडून बहुमोल 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. फरमाईश सुद्धा अगदी थोडक्यात पूर्ण करतो, कारण वेळ महत्वाची आहे. गजर सुद्धा झाला पाहिजे. पण ज्या सत्यनारायणाची इथे पूजा आहे, गजर म्हटल्यानंतर जुन्या नव्या चाली आल्या, पण ज्या सत्यनारायणाची पूजा आहे आज 40 वर्ष झालं तरी ते गाणं अजूनही लागतं बघा. श्रीहरी जगद्पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा. खूप राजा होता तयाची पत्नी होती सुंदर, नदी किनारी एकदा त्याची घातली तुझ्या भोगाने. आली एक नौकाच्याच मार्गाने, नाव भरलेली पूर्ण गवळ्याने. होती व्यापारी बाजूवाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. मुलकांत त्यास मूल ऐकावे, मूर्त नारायणाचे आचरावे. मन इच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती सिलवाण. तयास नवत काही संतान, गेला म्हणून मान्यान. पती पत्नीला झालं गाण, कन्येने झालं त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेवले त्याने आवडीचे. योगियाची प्रथा दैराची प्रथा, दैराची प्रथा ऐक सत्यनारायणाची कथा. करूया उदो अंबाबाईचा, करूया उदो अंबाबाईचा. मायचा वायू धरा चरणी कोल्हापुरा, मायचा वायू धरा चरणी कोल्हापुरा. दर्शनाचा लाभ आम्ही घेऊया उदो करूया उदो अंबाबाईचा. हरिबोल. हल्ली गाणं आलंय बघा. खंडेराय झाली माझी दैना दैना रे, तिच्या विन जीव माझा रायना. खंडेराय झाली माझी दैना दैना रे, तिच्या विन जीव माझा रायना. तुझ्या भेटीसाठी माझा जीव तळमळ, तुझ्या भेटीसाठी माझा जीव तळमळ. झलक तिची पाहणे आलो तुझ्या घरापुढं, झलक तिची पाहणे आलो तुझ्या घरापुढं. रूप तिचं पाहिल्या हस माझा घशा खाली जायना. राजा झाली माझी सैना सैना रे, कधी पण जुना तर सोना. जुनी गाणी, धन्यवाद. जुनी गाणी आहेत ना, काय आहे, मी मागापासून म्हणते की टाळी एकच वाजत नाही काय, पण त्याहीपेक्षा सलाम करतोय तुम्हाला की एवढ्या शांत चित्ताने एवढे मग्न झालेले आहेत ना की टाळी नाही तर ओरड केली असती बघा साहेब, पण अगदी शांत चित्ताने ऐकताय म्हणजे 100% दोन्ही बुवांना चेअरअप करून तुम्ही साथ देताय, बरोबर ना. आता परत ह्याच्यात उलटा काय करू नको, नाही सांगितलं. शहनाइयों की जुबान कह रही है, खुशी की मुबारक घड़ी आ गई है. सजी सुर्ख जोड़ी में चांद सी दुल्हन, ज़मीं पे फलक से परी आ गई है.
सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना होता है, दूल्हे का चेहरा सुहाना लगता है, दिल दीवाना होता है। पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते, पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते, अब तो हर अपना बेगाना लगता है, दूल्हे का चेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना होता है, दूल्हे का चेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना होता है। भरपूर गाणी आहेत। मध्यंतरी या किल्ला गाणा जबरदस्त फेमस झाला. कुठला? शांत झाली चालू झाली आता कुणाच नाव झाला, आला वावराव. त्या गाण्यावर पहिलं गाणं होतं नाही बघा, वाजवितो पावा. हे गाणं आलं त्याच्यावर. हे एकामेकाची ढेंगा एकामेकात अडकलेली आहे. वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासुरी, वेडी झाली राधा ऐकून बासुरी, वेडी झाली राधा ऐकून बासुरी. याच्या अगोदर एक हिंदी गाणं लिहिला होता, दो हंसों का जोडा शांत झाली शालू. तिथं दिला, दो हंसों का जोड़ा बिखर गयो रे, गजब भयो रामा गजब भयो रे, गजब भयो रामा गजब भयो रे. आणि ज्या बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज परत होणे नाही, बाबासाहेब आंबेडकर परत होणे नाही. मगाशी कोणी सांगितलं, कोणतरी सांगितलं नाव राहणार 100%. नावाचीच आम्ही अपेक्षा करतो, बाकी काहीची अपेक्षा. चंद्रकांत कदम असतील, परशुराम पांचाळ असतील, विलास पाटील, चंद्रकांत कदम बुवांचं 30 तारीखला मोठं स्मारक बांधलं गेलं. आम्ही गेल्यानंतर आमच्या नशिबात गावलो तर म्हाळ, नशिबात गावलो तर. आणि म्हाळ जिलांजरी घातले, जे कारण आम्ही सनी लिवान बघून या भजन करणार कशा मोहकून घाली. महाळ गावलो आणि महाळात जर वाडकरी ठेवले ना तर झील इतकं शोभातो. देवा शपथ वाडी एक लावतो, वडो तो सुद्धा अक्को आमच्या नशिबाक नाही. वड्या तो बारीक सो तुकडो आणि डाळीत पोट बुडून ना वरती घाली पर्यंत तो बाजूचं सांगतो, रे घालात घालात घाल, अरे घाल तरी आधी. आणि मग हे नेऊन नळ्यावर ठेवतो नळ्यात. आणि झील खूप वेळ वाट बघतो, येणच नाही असं वाटतं पप्पा. मग म्हणलो काव 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 काव, आणि का आहे तो आव नाही तो भाड में जाऊ गेलो खरं. म्हणून सांगतोय, आई वडील जिवंत असताना त्यांना मरेपर्यंत सांभाळा. उद्या बापूस गेलो काय त्याचे फोटो लावायचे, हार काय जिलेबी काय लावख्या का, ते काय उपयोग नाही. ही मोठेपणा उपयोगाची नाहीत, लक्षात घ्या. तुम्ही जे काही करणार तेच फक्त तुमचं शिल्लक राहणार आहे बुवा. पैसो काय हा हो बघ पैसो इतकं तू काय तर काय विषय, माझ्या नशिबात आहेत ते. आम्ही दुसऱ्यासारखे माहिती आहे ना, दुसरे बुवा ते का दिलं नाही आता माका देत, काय गरज ना. काय सांगायचे युट्यूबवर बघ. हा हो ऐका तरी गजल घेणार 40 मिनिटातच संपवणार. माझ्याकडे मागा पैसे येतात असा काय करतो. स्थानिक शिवसेना नगरसेवक सन्माननीय दिनेश कुबल यांच्याकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक कैलासवासी दत्ताराम सावंत यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट सॉरी माफ करा, शिवसेना नगरसेवक या दिनेश कुबल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि कैलासवासी दत्ताराम सावंत यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट गुरुनाथ सावंत वर्धे कोकेमाळावाडी यांच्याकडून, माझ्या वर्धेचे हत्ते तिकडे राहतात, यांच्याकडून तुम्हाला पण आलेलं वाटतं, यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
म्हणून काय चालू विषय. तर आई वडील उद्या आमचे पोरगे भजन करते ते सांगा गावचं नाही, पण आम्ही मेलो 13 दिवस जाऊची फुरसत. 13 दिवस काय दोघ जण झील असले तर विचार करतले, दादा ते पप्पांची पेटी आहे त्याचे कितीशे येतात रे. देवा शपथ सांगते ही परिस्थिती आहे. बरं फोन करतले हे का किंवा योगेश फोन करे, योगेश दादा तो पकवास वाजवलो तो तुझे होतो काय पप्पांचं होतो, म्हणजे तो मी खूप गावलो. बरं ते काय वाजत पास ते काशाचे होते काय कसले, म्हणजे त्याची ही परिस्थिती आहे. काय नाही विषय. देवाशपथ आम्ही भांडलो या इतक्या राहताला. आजची बारी स्मरणात राहिली पाहिजे, लक्षात घ्या. भांडण नको आमचं राहता काय नको. भूताक जायचं नाही असला करू नको. तू आता सांग खालसून येते बोटा दाखवू नको माका, भूताक देणार नाही मी गजर संपेपर्यंत. आईच्या गाण्यासाठी सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. राजसाहेबांवर बाळासाहेबांवर गजर सुरुवात करताना त्या फरमाईशी सगळी 100% त्याच्यामध्ये पूर्ण करतोय. कारण 20 मिनिटं आली. हा येस येस वाय नॉट. मी कडकच आहे, भारी आहे. फक्त सनी लिओनी लोक आपला विषय काय ना, मी नरम आहे. हा अरे बाळासाहेब म्हटल्यानंतर बरोबर आहे ना, बाळासाहेब म्हटल्यानंतर कडकच आवाज असणार ना, त्याच्यात काय विषय आहे. शिवरायांचे मावळे आहोत आम्ही, तलवार आमची राणी आहे. शिवरायांचे मावळे आहोत आम्ही, तलवार आमची राणी आहे. आणि दादागिरी तर करतोच आम्ही, कारण बाकी सर्व बाळासाहेबांची मेहरबानी आहे. लक्षात घ्या बाळासाहेबांची. अरे मोदींना आपलं स्वतःचं नाव करण्यासाठी संपूर्ण जगात फिरावं लागलं. मोदींना आपलं स्वतःचं नाव करण्यासाठी संपूर्ण जगात फिरावं लागलं. पण मुंबईत राहून जगभर नाव करणारा एकच वाघ ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे आणि बाण दुसऱ्या दिवशी चटरा सगळी बन बन म्हणजे बन 40 मिनिटाच्या बन. आता चट्टी ओली हो गई. लक्षात घे रागावलेला मी समजता ना, मग माझं किती काय धरा समजलं ना. लावत गेलो भीती हो गेलो तो विषय, कारण घेणं गरजेचं. कायला मागच्या टायमात बारी आमची दही सरला होती ना, तर ह्या का झालं नव्हतं. आता कसं सांगता. तर मी म्हटलं अरे जाय ती सर ती 5 माळ्याची बिल्डिंग होती तो ती भिंत होती ती. तो दिवाळाकडे गेली सुरुवात केली. तो 3ऱ्या माळ्यावर एक बाई होती. ती म्हणते भिंत आहे दिसत नाही, भिंत आहे दिसत नाही. ह्याका वाटलं भिंत दिसणार नाही, ह्याका उलटो नाही हो विचार केल्या. तसंच हातात धरून पाठी गेलो नाही विचारता आता दिसता. अरे अक्कलचं लोक नको, अक्कल नको. ते काय सांगता आपण काय बोलतो ह्याचा विषय आहे ना. सांगायला गेलंय ऋतिकने लाव गेलो ऋतिक त्या वाक्यामुळे येईल तो विषय, नाही तर येणार नव्हतो. लक्षात घे, नाही तर आपला काही विषय नाही. हा हा सांग सांग. अरे असे तुमचे काहीतरी सांगत होय ना. काय मागाशी झाली 90 अधिक 90 एक क्वार्टर. त्यांना कमी समजा नको ना तू, ते लय भारी असतो. त्यांची जी बुद्धिमत्ता चालताना तशी कोणतीच चालणार नाही. देवाशी पण एकदा 30 लावल्याने काय तो एक असोच माणूस ना, अशी समजा गल्ली तो दररोज त्या गल्लीतून जाई. 7:45 म्हणतात त्यांना. तो इलो काय येताना शंकराचा देवची नमस्कार बरा मा नमस्कार इल. दुसऱ्या दिवशी इलो शंकराचा फोटो बघल्या येताना घेऊन हात तरंगता बरा मा इलय चाललंय घरात. ते पोरगे नाक्यावर बसलेले ते म्हणतात काय दररोज शंकराच्या फोटोक नमस्कार करता. म्हणून त्यांनी शंकराचा फोटो काढल्याने गणपतीचं लावले. तो इलो घेऊन इलो बरामा म्हटल्यानंतर अरे फोटो कुठे बदललो. पण काय हुशार तुझ्या बापाशी सांग येऊन गेले म्हणून आम्ही पुढे नाही
90 वाले कमी नाही. काय बुद्धिमत्ता भारी चालता बघ, लक्षात घे. येळ कमी आहे, येळ जरा कमी आहे. जाऊ दे, ठीक आहे. पण शेवटपर्यंत थांबा. पेटवत जाणार बारी, गजरत नुसतो नाही, त्याच्या पुढे अभंग गौरव बोलणार 100%. तुझ्या रूपात चांदणं पडलंय ना मला भिजू द्या. प्रेमान सांगू ना, पोरग्या कटवला तर नुसतं हाडेसून आहात तडेसून आहात. हे पोर कॉलेजात जाणारे खेका मारतास रे तुम्ही. माका सांगा, एका पोराच्या पाठी 5-5 फ्रेंड रिक्वेस्ट. मग असा करताना हो असं करू, त्यानं असा केला का हे मिळेल एका मग जीतात हा जिसके खेका फुकटा द्यायचं. अरे नको आयुष्य वाया घालू. संपूर्ण जीवन आहे यांच्यासाठी. सनी जीवन सगळी गावतली नशिबात असला ना तर लग्न सुद्धा होणार, काय विषय नाही. आता प्रमाण थोडं बिघडला म्हणजे मुली कमी झालेल्या आहेत. मुली कमी म्हणजे हल्ली कोणा पोराच होत नाही म्हणजे लगीन झालं ना काही त्यांचं सेटिंग चालणार नाही. नवरा बायकोची ती बायको सांगणार, अहो आपल्याला ना 2 वर्ष मुलबाळ काही नको. आणि मग 2 वर्ष आली काय बापूस नाही तर सांगते बाबू असं का काय बाबून ढोपरा कोपरा फोडल्या काय नाही पदरा. आणि कर्म धर्म संयोगान जर उभी म्हणजे गरोदर राहली तर डॉक्टरकडे घेऊन जाणार. डॉक्टर शॉर्टकटमध्ये सांगते, डॉक्टर लिहून देणार, यांना बेड रेस्टची गरज आहे. काही इली काही सुन आडी म्हातारी मेली आपली भांडी वाजून. 9 महिने झाले काय ती सांगणार, अहो माझ्या पोटात काय यायला लागला. काय सांगतो हे रिक्षा कोणाची तरी आणा, टॅक्सी बोलवा, ती कार बोलवा. अरे ठका उडी मारतो, तुझ्या पोटात दुखता का, थांब ना. माहिती आहे ना तू नवरो असतो वापूस होणार, जरा थांब. आणि मग बाबू कसून येतली रिक्षेसून आणि डॉक्टरकडे ठेवणार. डॉक्टर ना गंभीर चेहरा बघून डॉक्टर असं करतले. आणि डॉक्टरांचं पहिलं वाक्य, गर्भामध्ये मूल आडवं आहे. डॉक्टरांचं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, तो अर्धो नवरो सरलो तो सर. दुसरं वाक्य, गर्भामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे बाळ गर्भात फिरत नाही. दुसरं वाक्य, छाप मेलो, सिझरिंग करावं लागणार. केल्याने सिझरिंग काय 5व्या दिवशी बिल काढून दिल्याने 85,000 रुपये मी लोकार्मन पोर व्हाया का. त्याच्यापेक्षा पूर्वी बघा नॉर्मल डिलिव्हरी, कारण जाता घिरट होती घराकडे भात बरोडीची, एक ह्या व्हाय मुसळ याला मोठा, कसली मुसळा त्या पावटी. आता मुसळा दिसत येदी खी गावली तर वशिया सुद्धा येदी त्यांची. 4 दिवसाक रातभर कांडाप काढीत. हा मात्र तुम्ही हसताच की काय प्रॉब्लेम हा. 4 दिवसात बायका रातभर कांडाप काढीत व्हायनात मुसळी आणि फाऊ देत भवांका. तेव्हा नॉर्मल डिलिव्हरी व्हायची हो. आता तसं नाही, आता सगळा ॲबनॉर्मल झालेला आहे. म्हणून म्हणतोय माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, वाजू द्या, गाणं वाजू द्या. रामनामाचा झेंडा त्रिभुवनात रोवूया. रामनामाचा झेंडा त्रिभुवनात रोवूया. सत्याचा संकटी काळी तारणेल पालन करता विश्वाचा. तो तारणारा तुम्हाला परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. तिथे कोण सुखी नाही लक्षात घ्या. शंतनू राजा नरकात गेलो,
मांडव्य ऋषीना पुढच्या जन्मात दासीपुत्र म्हणून जन्माला यावं लागलं. महाभारतामध्ये विदुर म्हणून जन्माला आले. भीष्म पितामह अरण्यातून जात असताना, घोड्यावरून जात असताना वाटेत आडवा सरडा दिसला. त्या सरडावर घोड्याच्या टापा पडतील, तो मृत्युमुखी पडेल म्हणून भात्यातला बाण काढला आणि सरड्याला उडवला. तो कुठे पडला? निवडुंगाच्या झाडावर पडला आणि त्या निवडुंगाचे काटे सरड्याला लागले. तेव्हा सरड्याने शाप दिला आणि भीष्माचार्यांका, जा तुम्ही पण मरताना असेच मरण यातना भोगून, काटे लागून भोगून मराल. म्हणून भीष्माचार्य बघा महाभारतात शेवटच्या क्षणात त्या मृत्यूशय्या बाणांवर झोपवलेलो होतो. हे प्रत्येकाचे भोग आहेत, हे प्रत्येकाला भोगाल. मी काय वाईट करूक नाही, काय उपयोग नाही. यमधर्माकडे तुमका प्रत्येकाक हिशोब देऊचो लागतलो. ही प्रत्येकाच्या नशिबात. नाहीतर ना त्या रावणाने स्वतःचं नशीब सुद्धा बदललं नसतं. ती भविष्य वाचणारी सटवी त्या रावणाचे पाय चेपत होती, तरी पण रावण स्वतःचं भविष्य बदलू शकलो नाही. तर तुमचं आमचं काय घेऊन ठेवलं? म्हणून म्हणतोय बघा, संकटी काळी दारुण नेईल पालन करता विश्वाचा, पालन करता हरिनामाची सांगड मार्ग हा सोपा जीवनाचा, हरिनामाची सांगड मार्ग हा सोपा जीवनाचा. टाळ जग करूया हरिनामाचा, टाळ हरिनामाचा, 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 चांदेवाचा गर्व हराया ज्ञानेश्वर अवतरला. गेल्या मढ्याला उठव देवा हात लावू पायाला. चांदेवाचा गर्व हराया ज्ञानेश्वर अवतरला. गेल्या मढ्याला उठव देवा पाय लावू हाताला. दोन फरमाईश थोडक्यात पूर्ण करतोय. गजराची वेळ संपली. 1 कडू 2 कडवी मी गजराची कमी केली. फक्त 2 कडवी आईवर गाणं 100% घेतोय आणि ते पण अर्धच घेतोय आणि बाळासाहेबांवर छोटंसं गाणं म्हणतो. घेतो 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 100%. महाराष्ट्रात हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, गाजला. शिवसेना प्रमुख एकच साजला, साजला. कणखर बाणा एकच राणा शुभानंतर झाला. रक्षण केला जीवा पाडतो जपला हिंदुत्वाला. अशी ही कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लागला, लागला. शिवसेना प्रमुख एकच गाजला. होता बाळासाहेब माझा. शुभानंतर एकच झाला लोकशाहीचा राजा. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला, वाजला. शिवसेना प्रमुख एकच गाजला.
आठवा बाळासाहेबांचा सर्वांना दिली माया, इतिहास आठवा बाळासाहेबांचा सर्वांना दिली माया, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी जिजवून आपली काया. अशी कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला लाजला, शिवसेना एकच गाजला. महाराष्ट्राचा हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला गाजला, शिवसेना प्रमुख एकच गाजला. शिवसेना प्रमुख एकच. धन्यवाद. अजून एक आईवरती बघा. जरा काढतोय वहीसून आणि घेतो, नंतर 100% घेतो. घेणार. सन्माननीय रवींद्र सुद्रिक यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि बाजू नको, फक्त आईवरती 2 ओळी म्हणतोय. तू कितनी अच्छी है, तू कितनी प्यारी है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, कि ये जो दुनिया है ये मन है कांटों का, तू फुलवारी है ओ माँ, ओ माँ. शेवटचं कडवं घेतोय. माँ बच्चों की माँ होती है, माँ बच्चों की माँ होती है, वो होते हैं किस्मत वाले, वो होते हैं किस्मत वाले, जिनकी माँ होती है कितनी सुंदर है, कितनी प्यारी है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. धन्यवाद. गजराची शेवटची ओळ घेतोय. 5 मिनिटं बोल जास्त झाले असतील तर तुम्ही पण घ्या, काय विषय नाही. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूच्या संवेदना. बापासाठी म्हणतोय, लक्षात घ्या प्रत्येक मुलाने बापाला आजपासून ओळखा, जर ओळखलं नसेल तर. त्याची पहाडाची छाती, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धाराना सोन्या रुपयाचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून
घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो न पाया, तेव्हा कुसळते घर. शिव्या शाप या जगाच्या, शिव्या शाप या जगाच्या. घेतो आपुल्याच माथी. शिव्या शाप या जगाच्या, घेतो आपुल्याच माती. घर बाय कोण मुलाया, ना जगविण्यासाठी. बाप होतो वेडा पिसा, एका एका पैशासाठी. बाप होतो वेडा पिसा, होतो एका पैशासाठी. बाप साठवितो अश्रू, फक्त एका क्षणासाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वेळ झाला म्हणून संपवतोय. विठला गोळ्या विमान सल्ला मुक्ताबाई विठला. टाळ मृदुंग जे गोष्ट करिया,